नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे आणि ही ई-केवायसी करत असताना लाडक्या बहिणींना अनेबल टू सेंड OTP अशा प्रकारचं एरर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर हा एरर कशामुळे येत आहे आणि या एररवर काय उपाय करायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे। हे नवीन ऑप्शन हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी साठी फॉर्म ओपन होणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याचं आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे, कॅप्चर टाकायचं आहे। त्यानंतर हे डिक्लेरेशन संपूर्ण वाचून मी सहमत आहे यावरती टिक मार्क करायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर अनेबल टू सेंड OTP अशा प्रकारचं एरर पाहायला मिळत आहे। तर ताईंनो, हा एरर कशामुळे येत आहे तर आजपासून लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे सुरू झाले आहे आणि यामुळे या वेबसाईट वरती भरपूर लोड आहे, सर्व्हरवर भरपूर लोड आहे। त्यामुळे OTP सेंड होत नाही। OTP सेंड झाली तर उशिरा सेंड होत आहे, परंतु वेबसाईट वरती OTP टाकण्यासाठी ऑप्शन दिसत नाही। तर इथे पहा, अशा प्रकारचा तुम्हाला एक OTP पाठवला जात आहे, परंतु वेबसाईट वर कोणत्याही ठिकाणी OTP टाकायचा ऑप्शन दिसत नाही। तर वेबसाईटच्या सर्व्हरवर लोड असल्यामुळे अशा प्रकारचं एरर येत आहे। हळूहळू ही वेबसाईट व्यवस्थित सुरू होईल, त्यानंतर हा एरर तुम्हाला पाहायला मिळणार नाही। तोपर्यंत तुम्हाला रिट्राय करायचं आहे किंवा रात्री किंवा सकाळी लवकर ट्राय करायचं आहे आणि ही ई-केवायसी पूर्ण करायची आहे। ही ई-केवायसी कशी करायची यासाठीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।